FDA जेव्हापासून तुकाराम मुंडे साहेब त्या डिपार्टमेंटचे कॅप्टन झाले तेव्हापासून FDA फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन हे जे खातं आहे ते पूर्ण देशभरात चर्चेला आलं. एक लक्षात घ्या की FDA हे अतिशय महत्त्वाचं डिपार्टमेंट स्थापनेपासून आहे. पण सरकारने कधी म्हणजे आमचं सरकार असो आत्ताचं सरकार असो या डिपार्टमेंटला कधी गांभीर्याने घेतलेलंच नाही. त्या भेसळीमुळे कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये त्या रोगामध्ये 80% वाढ झाली. भेसळीमुळे अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आम्ही कधीच गांभीर्याने घेतलं नाही. ह्याच्यातला जो सर्वात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे याच्या लॅबॉरेटरीज ज्याच्यात पकडल्यानंतर माल तपासणीसाठी पाठवला जातो, मॅनेज तिथेच केला जातो. लॅबॉरेटरीज अद्यावत नाहीत. अल्ट्रा मॉडर्न लॅबॉरेटरीजची सोयच नाही आपल्याकडे. तेच अधिकारी वर्षानुवर्ष त्याच डिपार्टमेंटमध्ये आहेत आणि तो मलिदा सगळा हजम केला जातो. पाकिटांचं कार्यालय एवढंच या डिपार्टमेंटला म्हणता येईल. आणि आता तुकाराम मुंडेंसारखा एक खणख्या ऑफिसर मिळाल्यानंतर ह्याच्यातली जी लॉबी आहे काम करणारी, आता गुटखा पालघरला उतरला तो मुंबईभर कसा फिरवायचा मी नाव घेऊन सांगेन सोमवारी कोण हा धंदा करतो. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गुटखा कोण फिरवतो मी नाव घेऊन सांगेन सोमवारी मी सगळं खोलणार आहे. आणि हे बरोबर सॅम्पल लॅबॉरेटरीत केल्यानंतर फेल केले जातात. सॅम्पल फेल झाले की केस संपली. 8-15 दिवसात घेतले जातात आणि त्याच्यामध्ये बरोबर सेटलमेंट केली जाते. तिथे हिरवळ नावाचे गरीब नाही असं मी कोणाला गरीब नाही म्हणत, पण एक साधा सरळ माणूस तिथे येऊन बसला आहे. त्याला किती परेशान केला जातो आहे. त्याच्यावर राजीनाम्यासाठी कसा गेले 6 महिने दबाव होता तो मला माहिती आहे. एक जबाबदार सदस्य म्हणून मी सांगू इच्छितो की झिरवळांना काही दिवसांपूर्वी जर हे झालं नसतं म्हणजे हे सगळं राजकीय घडामोडी झाल्या नसत्या तर झिरवळांचा राजीनामा पडला असता. हे एवढं चालू असताना तुकाराम मुंडेंना आता उचलण्यासाठी हे ड्रग्ज माफिया फार्मास्युटिकल माफिया हे 250 कोटी रुपये जमवत आहेत फक्त तुकाराम मुंडेंची विकेट काढायला. आणि माझं आज मी सरकारला सांगतो की तुकाराम मुंडेंच्या जीवाचं बरं वाईट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण का पहिल्यांदा बाजारातनं सगळं गायब झालं आहे. बाजारातनं सगळं गायब झालं आहे. आणि तुकाराम मुंडे चांगल्या जागेंवर होते. 10 दिवस रजेवर गेले. 11व्या दिवशी डायरेक्ट बदलीची ऑर्डर त्यांच्या हातात पडली. राजस्थानमध्ये खेमका आणि महाराष्ट्रामध्ये तुकाराम मुंडे यांच्या बदल्यांची ऑर्डर तर अशा रात्री 12 वाजता 1 वाजता 2 वाजता निघाली. सरकार कार्यक्षम आहे. रात्री उशिरा ऑर्डर करा. पण आत्ताच्या ह्या खास करून परिस्थितीमध्ये जिथे भेसळ हे एक कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे. त्याला कोण काही शहबी देऊ शकत नाही. त्याच्यात एखादा अधिकारी जर काम करू इच्छित असेल आणि महाराष्ट्राला वाचवणार असेल तर मला वाटतं महाराष्ट्राच्या जनतेनेही आता ह्याच्यात लक्ष घालावं. कारण का एवढी प्रचंड ताकद या सरकारच्या मागे जनतेने उभी केली आहे. कोणालाही कुठेही फेकला तरी काय फरक पडतो. हे सगळं मी आज मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणलं. भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली इथनं येणारा तांदूळ जो महाराष्ट्रभर विकला जातो त्याच्यामध्ये होणारी भेसळ कोण रोखणार. गरिबांच्या घरात खास करून आश्रमशाळेत जाणारा तांदूळ ह्याच्यामध्ये होणारी भेसळ कोण रोखणार. ज्यांनी गरिबी बघितली आहे, जो आश्रमशाळेत गेला आहे, जो जिल्हा परिषदेच्या शाळेत गेला आहे असा एक अधिकारी आज त्या जागेवरून बसला आहे. ते तांदूळ किती खराब असतात आणि त्यांनी किती जीविताला धोका होऊ शकतो हे सगळं त्या अधिकाऱ्याला माहिती आहे आणि आमच्या मंत्र्यांनाही माहिती आहे. मंत्र्यांनी अतिशय गरिबी बघितलेली आहे. त्याच्यामुळे मी अवास्तव काही सांगत नाही. हे खातं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याच्यातनं आता मावा
माव्यामध्ये किती सोपी व्यवसाय आहे. जसं आमचे मित्र रईस शेख यांनी सांगितलं की माझ्या म्हणजे त्यांच्या मतदारसंघात भिवंडीमध्ये गुटख्यावरती धाड पडली. जिरवळ साहेबांच्या कार्यालयातनंच फोन आले, निघा तिथनं. निघाले ऑफिसर्स. आता हे सगळं खरं सांगायचं नसतं, पण आता वेळ अशी आली आहे की म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकवतं. तेव्हा हे सगळं मी विधानसभेच्या रेकॉर्डवर आणलेलं आहे आणि आशा एवढीच आहे की कोणाच्या दबावाखाली येऊन सरकार तुकाराम मुंडेंची विकेट काढणार नाही, एवढंच आता बघायचं. आतापर्यंत जे पाहिलं गेलंय की जेव्हा अशा ॲक्शन मोडवर त्या कारवाई होतात आणि जे तुकाराम मुंडेच करतात तेव्हाच त्यांची बरोबर बदली केली जाते. म्हणून मी आता हे ओपनली बोललोय ना, मी काय लपवून बोललेलो नाही. मी ओपनली ऑन द म्हणजे रेकॉर्डवर आणलंय ना सगळं. मी दाखवलंय ना महाराष्ट्राच्या जनतेला. महाराष्ट्राची जनता उघड्या डोळ्याने बघेल ना. सुपारीमध्ये खुलेआम भेसळ होते, कोण थांबू शकलंय? मिलन सुपारी ओरिजिनल मिळतच नाही, कोणाला माहिती आहे? चॉकलेट्समध्ये भेसळ केली जाते, दुधामध्ये भेसळ केली जाते. म्हणजे भेसळीचं दूध गरिबांच्या पोरांच्या पोटात जाणार असेल तर ते थांबवण्याची जबाबदारी महाराष्ट्राचा आमदार म्हणून माझी आहे की नाही, हे प्रत्येक आमदारांनी विचारावं. माझ्या पोराला जर भेसळीचा, माझ्या पोरीला जर भेसळीचं दूध मिळणार असेल तर तिच्या बालमनावर, म्हणजे तिच्या तब्येतीवर काय परिणाम होणार आहे याची काळजी मला नाही आहे का मी इतका मुजोर झालो आहे की माझा पोरगा सुखी आहे, बाकी भरू दे ना दुसऱ्याची पोरं. सिव्हिल कोड लागू होतो याच्याबद्दल मला आजपर्यंत काय माहीत नाही, पण याचा अभ्यास करून जरूर बोलूया. आता कसं आहे, कोणी कधी काल एक निर्णय आला, पालक सचिव होते ना, पालक सचिव होते ते परभणीचे, तर त्यांची ते सोडावं. आता ते पालक सचिव बिचिव काय, त्याला काय. परभणीचे खासदार तिकडे महासभेची चर्चा रोखण्याचं काम काही सुपारी मास्टर नगरसेवकांनी केलं. महासभेची दिशाभूल केली. महासभेने काय चर्चा करायची नाही. महासभेमध्ये 2800 कोटी रुपयाचा भ्रष्टाचाराबद्दलची चर्चा होत असताना अचानक सांगायचं की तो प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. कोण न्यायप्रविष्ट आहे? सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आता न्याय काय? पहिली तर महानगरपालिकेला ह्याच्यात मध्यस्थी करण्याची गरजच नव्हती. जर हे वनखात्याचा कार्यक्रम होता, वनखातं लढत होतं 40 वर्ष, तर अचानक महानगरपालिका घुसली कशी? ह्याच्यात एक जमिनींची दलाली करणारा एक गृहस्थ आहे, जगवानी फटवानी काय ते असंच काय त्याचं आडनाव आहे. हे जे जगवानी फतवानी काहीतरी कटवानी जे आहेत, असा गृहस्थ ह्याची गेली 2018 सुपारी घेऊन फिरतोय आणि आता ती सुपारी फोडण्यात तो यशस्वी झाला आहे. आणि दुर्दैवाने ठाणे महानगरपालिकेने त्याला साथ दिली. मी एकनाथ शिंदेंना जाहीर विनंती करतो, 2800 कोटी रुपये ठाण्यातनं जाणार आहेत. ते भलेही पैशाच्या स्वरूपात जाणार नसेल तर जागा आमची आहे ना. 50,000 झाडं जागेवर आहेत. तुम्ही कशावर बनवणार आहे तो गार्डन? अशी टेकडी आहे, अशी टेकडी त्या जागेवर. अशी कोर्टाने एक ऑब्झर्वर पाठवावा आणि सांगावं रिझर्वेशन टाकलेली गार्डनची जागा कुठे आहे. तिथे रिझर्वेशन टाकलंच कसं? अहो ती जागा ओरिजिनल वन खातं म्हणते गेले 40 वर्ष आमची जागा आहे. 2800 कोटीचा भ्रष्टाचार विधानसभेच्या अधिवेशनाच्या तोंडावर झालाय. तोंडावर लोकांच्या मनातली विधानसभेची भीती, अधिवेशनाची भीतीच निघून गेली आहे. क्या करेंगे, चर्चा करेंगे, सरकार देख लेगी. म्हणजे एवढा त्यांचा विश्वास या दलालांचा, म्हणजे हे भडवेगिरी करणाऱ्यांचा, कि त्यांचा इतका स्वतःवर विश्वास आला है कि क्या करेंगे. नहीं, कुछ नहीं कर सकते भाई. ऊपर से नीचे तुमने अगर सबको ही खरीदना का काम किया है तो हम क्या कर सकते हैं, लेकिन तुमको चैन से सोने नहीं देंगे, ये कसम हमने खाई है. आजही ठामपणे सांगताय, शिवसेनेचा सपोर्ट मिळतोय कशी? असं आहे की काही जागा अशा आहेत
की ज्याचं नाव बदलणं हा मूर्खपणा आहे, तद्दन मूर्खपणा. किंग एडवर्ड मेमोरियल, या किंग एडवर्ड मेमोरियल या हॉस्पिटलचं महाराष्ट्राच्या आरोग्यामध्ये असलेलं योगदान, तिथे शिकून मोठे झालेले जगाच्या पाठीवर असलेल्या प्रत्येक डॉक्टरला विचारा की तुला काय आवडेल, तुला तुझ्या पूर्वीच्या कॉलेजचं नाव काय आवडेल. प्रत्येकजण सांगेल की माझ्या कॉलेजचं नाव KMच ठेवा. एक जरी विद्यार्थी तुम्हाला मिळाला जो म्हणेल की KM नाव ठेवू नका, तर मी काय द्यायला ते पाहिजे ते द्यायला नाही. KM त्याच्या मागे असं आहे की ह्याची टिंगल मस्ती करू नका. आपण ज्या संस्थेत शिकलो आहोत ना, त्याच्याबद्दल त्या डॉक्टर्सना किती प्रेम आहे हे तुम्हाला नाही कळणार. त्यामुळे अशी टिंगल मस्ती करू नका. इमारतीची नावं बदला असं शिवसेनेचे म्हटलं आहे. ट्रम्प टॉवर असतील किंवा वर्ल्ड वन असतील, सगळ्याच नावं बदलावं, तुमची नावं बदला, तेवढंच राहिलंय. एफडी डिपार्टमेंट की बात करें तो आज आपने रिकॉर्ड दिलाया है. इस तरीके से एफडी डिपार्टमेंट चर्चा देश भर में हो रही. तुकाराम मुंडे कॉलेज, तुकाराम मुंडे ने जिस तरीके से पूरे डिपार्टमेंट को हिला के रख दिया है और उसकी असलियत सामने लाई है. देखो, मिलावटी का काम करने वाले लोग और मिलावट से होने वाले हो रहा नुकसान, इसकी भरपाई नहीं हो सकती. दूध में, मावा में, शक्कर में, धान में जो मिलावट की जा रही, उससे जो कैंसर जैसे रोग फैल रहे हैं, सिर्फ पैसे के लिए किया जाए. और डिपार्टमेंट में कभी भी इसके ऊपर ध्यान नहीं दिया. ये मंत्री जो बैठे हैं, ये सिर्फ जगह पे, कुर्सी पे बैठे हैं. डिपार्टमेंट कोई और चलाता था. ये जो डिपार्टमेंट है, ये डिपार्टमेंट में कुर्सी पे मिनिस्टर बैठा है, डिपार्टमेंट कोई और चलाता था. ह्याचं त्याच्यावर बोललो मी. केम हॉस्पिटल का नाम बदलने ऐसा है, KM हॉस्पिटल के बारे में उस संस्था से जो पढ़े लिखे हैं, बम्बई के बहुत बड़े बड़े डॉक्टर्स उसी संस्था से बाहर आए हैं, जिसका नाम किंग एडवर्ड मेमोरियल है. नाम बदलने से कुछ होता नहीं है, लेकिन उस नाम का, उस जगह से और बम्बई से जो पुराना रिश्ता है, उसके बारे में आपको कुछ मालूमात है? क्या पागल है उस इमारत को और उस संस्था को किंग एडवर्ड मेमोरियल कहने के लिए? कितनी पुरानी हो संस्था. आज के बम्बई के जाने माने डॉक्टर्स की लिस्ट निकालो, उसमें से 80% डॉक्टर्स उसी संस्था से बाहर आए. क्यों? आज भी तुम नीट पास होने वाले किसी भी विद्यार्थी को पूछो कि तेरी पहली चॉइस क्या है, तो क्या बोलता है वो? ग्रँड मेडिकल कॉलेज. तर प्रवीण दरेकरांनी दावा केलेला आहे, ते म्हणत आहेत की नालेसफाई ही 100% झाली आहे, पण मुंबईची रचनाच तशी आहे की पाऊस पडल्यावर परिस्थिती तशी होते. मग हे दरेकरांना माहीत होतं, तर गेले अनेक वर्ष शिवसेनेवर आरोप कशाला करत होते? हे बघा, असं हे माझ्यासारखं असावं. मी पहिल्यापासून सांगतोय की मुंबईची भौगोलिक रचना अशी आहे की मुंबई ही बशीसारखी आहे, आणि त्या बशीचा जो मध्यभाग आहे हा सायनमध्ये आहे. हे मी आज बोलत नाही, रेकॉर्ड काढा. हे गेली अनेक वर्ष मी सांगतोय. मुंबई हे एक बेट नाही आहे, 7 बेटांची मिळून बेट केलं आहे. तेव्हा भराव करताना काय लाईनदोरी लावली होती सपाटीकरण करायला? ते आज कळलं दरेकरांना. स्वतःच्या अंगावर आल्यावर कळतं. आरोप करणं खूप सोपं असतं समोरच्यावर. दरेकरांचं अभिनंदन करतो की निदान सत्य तरी बोलतं. आज तरी ते सत्य बोलले, आणि त्यांच्यासमोर एक गाव खड्ड्यात, अख्खी महानगरपालिका खड्ड्यात पडली हो. 90,000 कोटी गेल्या 5 वर्षात उडाले. कुठे उडाले तुम्हाला पत्रकारांना तरी माहिती आहे का? 90,000 कोटी रुपये